श्री गणेशाय नमः. धराधरेंद्र नंदिनी मानस सरोवर, मराळ उदार कर्पूर गौर, अगम्य गुण अपार. तुझे वर्णिती सर्वदा, न कळे जयाचे मूळ मध्यावसान. आपणची सर्व करता कारण, कोठे प्रगटेल ज्याचे आगमन. ठाई न पडे ब्रह्मादिका, जाणोनी भक्तांचे मानस. तेथेची प्रगटे जगन्निवास, येच विषयी सुते इतिहास. शौनकादिका प्रती सांगितला, किरात देशीचा राजा विमर्शन. परमप्रतापी शत्रुभंजन, मृगया करीत हिंसक दारुण. मध्यमांसी रत सदा, चतुर्वर्णाच्या स्त्रिया भोगित. निर्दय अधमेची वर्तत, परी शिवभजनी असे रत. विधीने पूजित नित्य शिवासी, त्याचे स्त्रियेचे नाम कुमुद्वती. परमचतुर गुणवती, पती प्रती पुसे एकांती. कापट्यरीती टाकोनिया, मने शिवव्रत आचरता बहुवस. शिवरात्री सोमवार प्रदोष, गीत नृत्य स्वये करिता विशेष. शिवलीलामृत वर्णिता, दोषही घडती तुम्हापासून. इकडे शिवभजनी सावधान, मग तो राजा विमर्शण. वर्तमान सांगे पुरातन पै, मी पूर्वी पंपा नाम नगरी. सारमेय होतो सुंदरी, तो माघवद्य चतुर्दशी शिवरात्री. शिवमंदिरासमोर आलो, शिवपूजा पाहिली समस्त. द्वारी उभे होते राजदूत, तीही दंड मारिता त्वरित. सव्य पळत प्रदक्षिणा करी, आनिक आलो परतोनी. बलिपिंड प्राप्त होईल मनोनी, मागुती दटाविता त्यांनी. प्रदक्षिणा केल्या शिवसदना, मागुती बैसलो येऊन. तव तीही क्रोधे मारिला बाण, म्या शिवलिंग पुढे लक्षून. तेथेची प्राण सोडिला, त्या पुण्यकर्मे करून. आता राजदेह पावलो जाण, परिश्वानाचे दुष्टगुण. नाना दोष आचरे, कुमुद्वती म्हणे तुम्हासी पूर्वज्ञान. तरी मी कोण होते सांगा मज लागून. मग तो बोले विमर्शण, कपोती होतीस पूर्वी तू. मासपिंड नेता मुखी धरून, पाठी लागला पक्षी शेन. शिवालयास प्रदक्षिणा तीन, करून बैसलीस शिखरी. तू श्रमलीस अत्यंत, तुझ शेन पक्षी मारित. शिवसदनासमोर शरीर पडित, ती राणी सत्य झालीस तू. मग कुमुद्वती म्हणे रायास, तू त्रिकाल ज्ञानी पुण्यपुरुष. तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास, सांगा समस्त वृत्तांत हा. यावरी तो राव म्हणे, ऐके मृगनेत्रे इभगमने. सिंधू देशीचा नृप इंदू वदने, होईन पुढलिये जन्मी मी. तू जया नामे राजकन्या होसी, मज लागी राजसेवरीसी. तिसरे जन्मी सौराष्ट्र रावणे मेसी, होईन सत्य गुण सरिते. तू कलिंग कन्या होऊन, मजवरीसी सत्य जान. चौथे जन्मी गांधार राव होईन, तू मागध कन्या होऊन वरसी मज. पाचवे जन्मी अवंती राज, दारशाह कन्या तू पावसी मज. सहावे जन्मी आनर्तपती सहज, तू ययाती कन्या गुणवती. सातवे जन्मी पांड्यराजा होईन, तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण. तेथे मी बहुत ख्याती करून, शत्रुदंडीन शिवप्रतापे. महाधर्म वाढवीन, जन्मोजन्मी शिवभजन करीन. मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन, तपास जाईन महावना. शरण रिघेन अगस्तीस, शैव दीक्षा घेऊन निर्दोष. शुभवदने तुझ समवेत कैलास, पद पावेन निर्धारे. सूत म्हणे शौनकादिका प्रती, तितुकेही जन्म घेऊन तो भूपती. ब्रह्मवेता होऊन अंती, अक्षय शिवपद पावला. ऐसा शिवभजनाचा महिमा, वर्णू न शके द्रुहीन सूत्रामा. वेदशास्त्रासी सीमा, न कळे ज्याची वर्णावया. ऐकुनी शिवगुण कीर्तन, सद्गदन होय जयाचे मन. अश्रुधारा नयन, जयाचे कदा न वाहती. धिक त्यांचे जीने धिक कर्म, धिक विद्या धिक धर्म.
तो वाचोनी काय अधम दुरात्मा व्यर्थ संसारी. ऐक शिव भजनाची थोरी उज्जैनी नामे महानगरी. रावचंद्र सेन राज्य करी न्याय नीती करुनिया. ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजनी रतन रूपवर. मित्र एक नाम मणिभद्र प्राण सखा रायाचा. मित्र चतुर आणि पवित्र देशिक सर्वज्ञ दयासागर. शिष्य भाविक आणि उदार पूर्व सुकृते प्राप्त होय. गृहिणी सुंदर आणि पतिव्रता पुत्र भक्त आणि सभाग्यता. व्युत्पन्न आणि सुरस वक्ता होय विशेष सुकृते. दिव्य हिरा आणि परिस मुक्ता फळ सुढाळ सुरस. पिता ज्ञानी गुरु तोची विशेष हे अपूर्व त्रिभुवनी. ऐसा तो रावचंद्रसेन मित्र मणिभद्र अतिसुजान. तेने एक मणी दिदला आणून चंड किरण दुसरा. अष्टधातूचा होता स्पर्श होयचा मी कर बावन कस. सर्प व्याघ्र तस्कर वास राष्ट्रात नसे त्याकरिता. त्या मन्याचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन. दुर्भिक्ष शोक अवर्षण दारिद्र्य नाही नगरात. तो कंठी बांधिता प्रकाशवंत राव दिसे जैसा पुरुषहूत. समरांगणी जय अद्भुत न ये अपेश कालत्रयी. जे करावया येती वैर ते आपणची होती प्राणमित्र. आयु आरोग्य ऐश्वर्य अपार चढत चालिले नृपाचे. भूपतो सर्व गुणी वरिष्ठ की शिवभजनी गंगेचा लोट. की विवेक भावरत्नांचा मुकुट समुद्र सुभट चातुर्याचा. की वैराग्य सरोवरीचा मराळ. की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ. की ज्ञाना अमृताचा विशाळ कूपचिकाय उचंबळला. ऐश्वर्य वाढता प्रबळ द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ. मनी मागो पाठविती सकळ स्पर्धा बळे वाढविती. बहुतांसी असह्य झाले अवनीचे भूभुज एकवटले. अपार दळ घेऊन आले वेढिले नगर रायाचे. इंदिरावर कमलदल नयन त्याचे कंठी कौस्तुभ जान. की मृडानी वरमोळी रोहिणी रमण प्रकाश घन मनी तैसा. तो मनी आम्हासी देत्वरित मनोनी नृपासी पाठविले दूत. मग राव विचारी मनात कैसा अनर्थ ओढवला. थोर वस्तूचे संग्रहण तैसे अनर्थासी कारण. ज्या कारणे जे भूषण तेची विदूषण रूप होय. अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रीतीपूर्ण. अतिभोग अतिभूषण विघ्नासी कारण तेची होय. बोले रावचंद्रसेन मनी जरी द्यावा या लागून. तरी जाईल क्षात्रपण युद्ध दारुण न करवे. आता स्वामी महाकाळेश्वर करुणा सिंधू कर्पूर गौर. जो दीनरक्षण जगत उद्धार वज्र पंजर भक्तासी. त्यासी शरण जाऊ ये अवसरी जो भक्त काज कैवारी. जो त्रिपुरांतक हिमनग कुमारी प्राणवल्लभ जगदात्मा. पूजा सामग्री सिद्ध करून शिवमंदिरी बैसला जाऊन. सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले. बाहेर सेना घेऊनी प्रधान युद्ध करीती शिवस्मरून. महायंत्राचे नगरावरून मार होती अनिवार. सर्व चिंता सोडूनी चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रीती करून. करी श्रौती मिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविधी. बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परिचिंता रहित भूपती प्रेमळ. देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ चतुर्विध वाद्ये वाजताती. राव करीत महापूजन पौरजन विलोकिती मिळून. त्यात एक गोपगृहिणी पतिहीन कुमार कडिये घेऊन पातली. 6 वर्षाचा बाळ राजा पूजा करिता पाहे सकळ. निरखोनिया वाढ वेळ गोपगृहिणी आली घरा. कुमारकडे खालता उतरून आपण करी गृहीचे कारण. शेजारी उद्वस तृणसदन बाळ जाऊनी बैसला तेथे. लिंगाकृती पाषाण पाहून मृतिकेची वेदिका करून. दिव्य शिवप्रतिमा मांडून करी स्थापन प्रीतीने. कोणी दुजे नाही तेथ लघुपाषाण आणूनी त्वरित. पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणची वाही प्रीतीने. राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्र विषयी वाहे पाषाण. धूप दीप नैवेद्य पूर्ण तेनेची करुणी करीतसे.
आद्र तृण पुष्प सुवासहीन तेची वाहे आवडी करुण नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन प्रेम भावे पूजी तसे परिमळ द्रव्य केसे जवळी शिवावरी मृतिका उधळी मृतिकाच घेऊनी करकमळी पुष्पांजली समर्पित एवं राया ऐसे केले पूजन मग मानस पूजा कर जोडून ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मन दृढ जडले मातेने स्वयंपाक करून येबा करी पुत्रा भोजन बहुवेळा हाक फोडून पाचारिता निधी प्रत्युत्तर मनोनी बाहेर येऊनी पाहे तव शून्य गृही बैसला आहे मने अर्भका मांडिले काय चाल भोजना झडकरी परी नेदी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करुणी सत्वर त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरखुनिया जुगारिली चाल भोजना त्वरित मनोनी हस्तकी धरुनी ओढित बाळ नेत्र उघडून पाहत तव शिवपूजा विदारिली आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवून दुःखे पडला मूर्छा येऊन मने प्राण देईन मी आता गाली प्रदाने देऊन माता जाऊन करी भोजन जीर्ण वस्त्र पांघरून तृणशेजे पहुडली इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन तव तो दयाळ उमारमन अद्भुत नवल्पे केले तृणगृह होते जे जर्जर झाले रत्नखचित शिवमंदिर हिऱ्यांचे स्तंभवरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती चारीद्वारे रत्नखचित मने मणिमय दिव्यलिंग विराजित चंद्रप्रभेहून अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र उघडवणी बाळ पाहत तव राजोपचारे पूजा दिसत सिद्ध करोनी ठेविले समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करुण षोडशोपचारे पूजा समर्पुण पुष्पांजली वाहतसे शिवनामावळी उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली तो अन्याय पोटात घाली चंद्रमोळी अवश्य म्हणे मातेसी दर्शना आणि तो येथ म्हणून गेला आपले गृहात तव ते देखिले रत्नखचित माता निद्रिस्त दिव्य मंचकी पहिले स्वरूप पालटून झाली ती नारी पद्मिन सर्व अलंकारे करून शोभायमान पहुडली तीस बाळके जागे करून मने चाल घेई शिवदर्शन तव ती पाहे चहूकडे विलोकून अद्भुत करणी शिवाची हृदयी धरून दृढ बाळ शिवालया आली तत्काळ मने धन्य तू शिवदयाळ धन्य बाळ भक्त हा गोपदारा गेली राजगृहा धावून चंद्रसेना सांगे वर्तमान राव वेगे आला प्रीती करून धरी चरण बाळकाचे शंकराची अद्भुत करणी राव आश्चर्य करुणी पाहे नयनी नागरिक जनांच्या श्रेणी धावती बाळ पहावया दिगंतरी गाजली हाक बहुत बाळकासी पावला उमानाथ अवंती नगरा येती धावत जन अपार पहावया चंद्रसेन राया प्रती नृप अवनीचे सांगुनी पाठविती धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तू ते आम्ही टाकोनी द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना तो बाळ पाहू नयना कैलासराना प्रसन्न जासी ऐसे ऐकता चंद्रसेन प्रधाना समवेत बाहेर येऊन सकळ रायासी भेटून आला मिरवत घेऊनी अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना सप्तपुरीत श्रेष्ठ जाना उज्जयिनी नामतीयेचे राजे सकळ कर जोडून शिवमंदिरा पुढे घालिती लोटांगण त्या बाळकासी वंदून आश्चर्य करीती सर्वही मनते जे शिव प्रसन्न ते तृणकुटी होय सुवर्ण सदन शत्रू ते मित्र होऊन वोळंगती सर्वस्वे गृहीच्या दासी सिद्धी होऊन न मागता पूर्वी ते इच्छिले पूर्ण अंगणीचे वृक्ष कल्पतरू होऊन कल्पियले फळ देती ते मुका होईल पंडित पांगुळ पवना पुढे धावत जन्मांध रत्ने पारखीत मूढ अत्यंत होय वक्ता रंग भनंगा भाग्य परम तोची होईल सार्वभौम न करिता सायास दुर्गम चिंतामणी येत हाता त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय जेथे जेथे खनू जाय
तेथे तेथे निधाने सापडती. अभ्यास न करिता बहुवस सापडे वेदांचा सारांश. सकळ कळा येती हातास उमाविलास भेटे जेव्हा. गोपती म्हणे गोरक्ष बाळा तुझसी गोवाहन प्रसन्न झाला. गोविप्र प्रतिपाळी स्नेहाळा धन्य नृपराज चंद्रसेन. यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत. तो तेथे प्रगटला हनुमंत वायुसुत अंजनी प्रियजो. जो राघव चरणारविंद भ्रमर भूगर्भरत्न मानस संतापहर. वृत्रारी शत्रु जनक नगर दहन मदन दमन जो. द्रोणाचळ उत्पाटन उर्मिला जीवन प्राण रक्षण. ध्वजस्तंभी बैसोन पाळी तृतीय नंदन पृथेचा. ऐसा प्रगटला मारुती समस्त क्षोणी पाळचरणी लागती. राघव प्रिय कर बाळा प्रती हृदयी धरुणी उपदेशी. शिव पंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र. न्यास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे. हनुमंते मस्तकी ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत. चतुष्षष्टी कळा आकळीत जैसा आमलक हस्तकी. त्याचे नाम श्रीकर ठेविता झाला वायुकुमर. सकळ राव करीती जय जयकार पुष्पे सुरवर वर्षती. यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद श्रीकरास मने तुझ हो आनंद. तुझे आठवे पिढीस नंद जन्मेल गोपराज गोकुळी. त्याचा पुत्र पीतवसन होईल श्रीकृष्ण कंसदमन. शिशुपालांत कौरव मर्दन पांडव पालक गोविंद. श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढेही होती. जेवी जपमाळेचे मनी परतोनी येती. अवतार स्थिती तेसीच की संवत्सर मास तिथी वार तेची परतती वारंवार. तैसा अवतार धरी श्रीधर श्रीकरा सत्य जानपा. ऐसे हरिकुळभूषण बोलून पावला तेथेची अंतर्धान. सर्व भूभुजमंती धन्य धन्य सभाग्यपन श्रीकरांचे. ज्याचा श्री गुरु हनुमंत त्यासी काय नून पदार्थ. श्रीकर चंद्रसेन नृपनाथ बोळवीत सर्व भूपाते. वस्त्रे भूषणे देऊनी बोळविले पावले स्वस्थानी. मग सोमवार प्रदोष प्रीती करुणी श्रीकर चंद्रसेन आचरती. शिवरात्री उत्साह करीती याचकांचे आर्त पुरविती. शिवलीलामृत श्रवण करीती अंती शिवपदा प्रती पावले. हा अध्याय करिता पठन संतती संपत्ती आयुष्यवर्धन. शिवार्चनी रतजाचे मन विघ्ने भीती तयासी. शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी देखोनी विकासिती सज्जन कमलिनी. जीव शिव चक्रवाके दोनी ऐक्या येती प्रीतीने. निंदक दुर्जन अभक्त ते अंधारी लपती दिवाभीत. शिवनिंदकासी वैकुंठनाथ महानरकात नेऊन घाली. विष्णू निंदक जे अपवित्र त्यासी कुंभी पाकी घाली त्रिनेत्र. एवं हरिहर निंदकासी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी. ब्रह्मानंदायती वर्या श्री भक्त कैलासाचल निवासिया. श्रीधर वरदा मृडानी प्रिया तुझी लीला वदवितू. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसोत सज्जन अखंड चतुर्थ अध्याय गोडहा. श्री साम सदाशिवर्पणमस्तु शुभं भवतु. इति श्री शिवलीलामृत चतुर्थ अध्याय समाप्त.